मस्कर नंबर 1 चे सर्व खेळाडू कृपया व्यासपीठासमोर यायचे आहे। भावांनो, तुम्हाला वारंवार कॉल दिला जातोय। या ठिकाणी बाईकची चावी हरवलेली आहे, कुणाला मिळाली असेल तर जमा करायचे। इधर से उधर से उधर से कम ऑन एट में हैंडल इट अंदर कैसा करना भाई निकालना इसको। हॅलो, या ठिकाणी ऊपर करते दम नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख सन्माननीय चंद्रकांतजी चाळके साहेब यांचा या ठिकाणी सत्कार केला जातो। दानाजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातो। साहेबांनी त्याचा स्वीकार करायचा आहे। या स्पर्धेसाठी साहेबांच्याकडून द्वितीय पारितोषिक देण्यात आले आहे आणि साहेबांचं योगदान वारंवार आपल्याला लाभत असतं। तर साहेब, तुमचा मनापासून खूप खूप आभार। सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात भावांनो। साहेबांचं मोलाचं योगदान असते प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक स्पर्धेला कुठल्याही अडचणीला असले तरी चंद्रकांत चाळके साहेबांना आवाज द्यायचा, 100% आपल्यासाठी उपस्थित राहतात। त्यानंतर अविनाशजी चाळके साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतोय। मनोज शेडगे आप्पा, कृपया आपण त्यांचा सत्कार करायचा आहे। अविनाश चाळके साहेबांचा। कैसे निकलने का मेरे को भी दिखा रहे हो? देख रहा हूँ हाँ, ये लूज करने का है। ये लूज नहीं का, ये तो था ना नवीन करना यानंतर सन्माननीय अनिलजी चाळके आस्वाद हॉटेलचे पीछे है ना मालक यांचा या ठिकाणी सत्कार केला जातो। कृपया नहीं अभी नीचे जा, इसमें डाल। इधर आ नीचे। चेतन पाटील, आपण त्याचा सत्कार करायचा आहे। यानंतर सन्माननीय गणेशजी मोरे यांचा या ठिकाणी सत्कार केला जातो। कृपया त्याने स्वीकार करायचा। रुपेश सनोंगले, कृपया आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार केला जातो। ये तो रखने का भी जगह नहीं है, इसका छोटा है यार, क्या करना है? नहीं आएगा, ऐसे ऊपर रखना पड़ेगा। चलेगा? सॉरी सॉरी सॉरी, हाँ चले चले, कोई नहीं। नहीं बैठ रहा है। इसको पकड़ के रखे हाँ से वैसे लाइट लाइट देख मेरे को। भावांनो, टाळ्या वाजवा। टाळ्या वाजवल्यावर काय होत नाही, एनर्जी येते। यानंतर सुभाष चाळके ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय। सुभाष चाळके, अनिल मस्कर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार केला जातोय। यानंतर आमच्या गावचे नागरिक आणि कायम क्रिकेटसाठी इथे उपस्थित रमेश दादा मस्कर, कृपया आपल्या या ठिकाणी सत्कार केला जातो। कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे, आपण त्याचा स्वीकार करायचा आहे। आणि त्याचबरोबर वसंतदादा मस्कर, आपण यायचं आहे। आपण प्रत्येक वेळेला आपल्या टीमला, आपल्या संघाला पाठीसारखं इथं पाठीमध्ये उपस्थित असतात। कोणत्याही ठिकाणी मॅच असू द्या तेही उपस्थित असतात। तुमचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। यानंतर वसंतदादा मस्कर यांचा सत्कार केला जातो। यानंतर शैलेश पाटील यांचा या ठिकाणी सत्कार केला जातो। अरुण दुधडे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार केला जातो। शैलेश पाटील। यानंतर या स्पर्धेसाठी ज्या संघ मालकांचं मोलाचं असं योगदान राहिलं ते सर्व संघ मालक यांचा या ठिकाणी सत्कार केला जाईल।
अरे स्टँड नाही सुनो. राजस्थान रॉयल संघाचे संघमालक रामदादा मस्कर यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. रामदादा मस्कर कृपया आपण व्यासपीठावर उपस्थित राहून आपला सत्कार स्वीकारायचा आहे. त्यानंतर आरएस फायटर्सचे संघमालक रवी मस्कर सागर कदम यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. आपल्या या बोलाचं सहकार्य आणि आपल्या सहकार्यामुळे स्पर्धा चांगल्या रीतीने पार पडली. तुमच्या या ठिकाणी त्याचे सन्मान होणं गरजेचं आणि ते आम्ही आमच्या कमिटीतर्फे करत आहोत. वर्षी हा बस बस. यानंतर तन्मय वॉरियर्स संघाचे संघमालक राहुल पाटील यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. कृपया आपण या गणपत कदम तात्या यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार केला जातोय. यानंतर अनिल गिलेवन चे संघमालक सचिन भोसले आपण व्यासपीठावर आपल्या या ठिकाणी सत्कार केला जातोय. आपल्या सर्व संघमालकांच्या सहकार्यामुळे स्पर्धा चांगल्या रीतीने पार पडली. धन्यवाद. यानंतर बराडी माता चव्हाणवाडी संघाचे संघमालक अंकुश गराळ आणि प्रवीण वंडुस्कर महाराज यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. यानंतर आप्पा स्ट्रायकरचे संघाचे संघमालक मनोज शेडगे आप्पा यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. प्रकाश जाधव यांच्या शुभ हस्ते आप्पांचा सत्कार केला जाईल. राम मस्कर कृपया व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या या ठिकाणी सत्कार केला जात आहे. या ठिकाणी सर्व संघाने या स्पर्धेला सहभाग घेऊन स्पर्धा चांगल्या रीतीने पार पडली. सर्व खेळाडू चांगला खेळ खेळला काय अर्जित खेळामध्ये होत असते. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि इथून पुढे बक्षीस वितरणाकडे आपण बोलूया. अरे तो नाही ना वय बक्षीस समारंभाचा अजूनही आणलेस तो काय आले अजून काय नेलेस तो बॅटरी घेऊन जात तुला बॅटरी तिथं कुठं आहे बॉक्स या स्पर्धेला जे पंच पॅनल लाभलं कधी त्यांच्या ठिकाणी सन्माननीय रोशनजी कुंभार सर आणि सर्व पंच कृपया व्यासपीठावर आपला या ठिकाणी सत्कार केला जातो. धनाजी पाटील आणि मनोज आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार केला जातोय. नक्कीच या स्पर्धेसाठी आजच्या दिवसात पूर्ण जर्नीमध्ये रोशन कुंभार सर त्याचप्रमाणे प्रशांत शेडेकर सर त्याचप्रमाणे आकाश सर त्यांनी आम्हाला या स्पर्धेला एक अनमोल सहकार्य केलं. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून एक अतिथी सन्मान केला जातो. अतिथी देवो भव ही महाराष्ट्राची संस्कृती राबवण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. आकाश कुंभार सर नक्कीच या ठिकाणी समालोचक म्हणून जे लाभले ते सन्माननीय दीपक कोकरे रायगड यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. कृपया आपण स्वीकार करायचा आहे. यानंतर आजच्या पूर्ण दिवसभरात ज्यांच्या माध्यमातून गोडवाणीतून आपण समालोचन ऐकलं ते प्रशांत भालेराव यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. प्रशांत भालेराव सर कृपया आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. यानंतर या स्पर्धेला जे
युट्यूब लावलं की स्कोरर यांनी खूप चांगल्या प्रकारे लाईव्ह प्रक्षेपण केलं, त्यांचं या ठिकाणी सन्मान केला जातोय. निलेश यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. की स्कोरर युट्यूब चॅनल सर्वांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन चॅनल आहे त्यांचं सबस्क्राईब वाढवा. आणि त्यांचा या ठिकाणी सत्कार केला. निलेश सर थँक्यू, आपण चांगलं या ठिकाणी योगदान दिलं. आपली स्पर्धा चांगलीरित्या पार पडली. या ठिकाणी सुभाष साळके यांचा वाढदिवस आहे, त्यांचा एक केक कापून वाढदिवस साजरा करू आणि नंतर बक्षीस वितरणाकडे वळायचं आहे. कृपया सर्वांनी पुढे यायचं आहे. मच्छर फोडतो रे मच्छर फोडतो. त्याला तर यूट्यूब मधून आणले नाही. जयशंभरचं वाटतंय तो बघ ना, नाश्ता समोसा सगळं भाज्या जेवण पण लावलं. तेच बघ जयशंभरचं वाटतंय. दादा काढून दे साईडून काढ ना, तुझ्या आई घाल ना तिकडं. मच्छर फोडतोय रे, मच्छर हाकल इथं. तू अख्खा फोडतोय. नक्कीच ज्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे नक्कीच हॅपी बर्थडे टू यू, थांब हालू नको. बर्थडे टू यू. लाईव्ह मध्ये दाखव हा. तोंडावर ऐकते जे स्ट्रॉबेरीचा आहे. अगरबत्ती लावू आहे माझ्याकडे. लाव अंजा हे बघ हे बघ. चला बक्षीस वितरणाकडे आपण प्रथमतः जाऊया. आणि या स्पर्धेत येडाच कर. लायटर आहे का? लायटर वाचीच आहे. नक्कीच ज्यांनी या स्पर्धेत सुरेख क्षेत्ररक्षण केलं आणि गेस आणि गणरायाचं नाव नक्कीच त्यांच्या नावामध्ये आहे. विनायक जाधव ठरतो या स्पर्धेतील उत्कृष्ट फिल्डर. सर्व खेळाडू कृपया इकडे लक्ष द्यायचं आहे. आपण बक्षीस वितरण करतोय, पण प्रथम आलेल्या वरच्या 4 संघांमध्ये बक्षीस वितरण देणार आहे, त्याच्यामुळे कोणालाही काही ऑब्जेक्शन नसावं. ठीक आहे. नक्कीच विनायक जाधव या स्पर्धेतील एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणून याची गणना केली जाते. प्लीज विनायक जाधव याला विनंती असेल प्लीज सन्माननीय गणेश माने साहेब यांच्या हस्ते, माडिक साहेब यांच्या हस्ते उत्कृष्ट फिल्डर म्हणून त्यांच्या हस्ते नक्कीच गौरव केला जाणार आहे. कृपया खेळाडू सर्व टाळ्या वाजवायत. आज आपण दुसऱ्याही टाळ्या वाजवा, उद्या दुसरा आपल्यासाठी टाळ्या वाजवणार आहे. टाळ्या वाजवल्याने काही फरक पडत नाही भावानो. उत्कृष्ट या ठिकाणी आयोजन कमिटीतर्फे एक बक्षीस सुद्धा आहे. सर्व चला द्वितीय क्रमांक ज्याने या स्पर्धेत सुरेख गोलंदाजी केली आणि गेस सूर्याची किरण सकाळी नक्कीच आपल्याला पाहायला भेटतात. किरण ठरतो विघ्नार्थ संघाचा उत्कृष्ट गोलंदाज. नक्कीच किरणाला विनंती असेल व्यासपीठाजवळ यावे आणि सुरेख गोलंदाजी केली. मोठ्या फलंदाजाला रोखण्याचा प्रयत्न केला. रुकेश उर्फ केपी ठरतो या स्पर्धेतील किरण मस्कर ठरतो या स्पर्धेतील उत्कृष्ट बॉलर. अविनाश चाळके साहेब यांना विनंती असेल या खेळाडूला आपल्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन नक्कीच या स्पर्धेतील उत्कृष्ट बॉलर म्हणून घोषित करावा केला गेलेला आहे आणि त्याला पारितोषिक देऊन नक्कीच त्याचा सत्कार करावा. त्याचप्रमाणे उत्कृष्ट
फलंदाज ज्याने या स्पर्धेत धारदार फलंदाजी केली रुपेश ठरतोय अप्पा टायगर संघाचा उत्कृष्ट फलंदाज. नक्कीच रुपेश याला मॅन ऑफ द बेस्ट बॅट्समॅन आनंद चाळके साहेब यांच्या हस्ते बेस्ट बॅट्समॅन म्हणून त्यांचा गौरव केला जाईल. आणि या स्पर्धेत बेस्ट बॅट्समॅन नक्कीच ठरलाय तो रुपेश. आणि या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज सुरेख फलंदाजी आणि सुरेख गोलंदाजी केली. 71 धावसंख्या आणि 7 विकेट पटकावले. आणि गेस भोसले म्हणून त्यांचे सरनेम आहे. सचिन भोसले ठरतो या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. संघ मालक आहेत स्वतः. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजी गोलंदाजी केली. सुभाष साहेबांना विनंती असेल उत्कृष्ट फलंदाजी गोलंदाजी मॅन ऑफ द मॅचचे सन्मानवीर म्हणून आजच्या दिवसात सचिन भोसले ठरतो. आजच्या दिवसातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सिरीजचा मानकरी. आणि प्रथमतः द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्याने या स्पर्धेत द्वितीय क्रमांकावर नाव कोरलं ते अप्पा स्ट्रायकर संघाचे संघ मालक. आणि सर्व खेळाडूंना विनंती असेल प्लीज व्यासपीठाजवळ यावे. राहुल पाटील यांच्या हस्ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देऊन नक्कीच गौरव केला जाणार आहे. नक्कीच संघाचे संघ मालक मनोज शिर्गे साहेब अप्पा स्ट्रायकरचे सर्व त्याचप्रमाणे संघ मालकांच्या नक्कीच द्वितीय क्रमांकाचं सन्मान चिन्ह त्याचप्रमाणे 10,000 रुपये रोख देऊन नक्कीच त्यांचा इथे गौरव केला जात आहे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी दिलेले ते चंद्रकांत चाळके साहेब इथे उपस्थित झाले आहेत. आणि नक्कीच प्रथम क्रमांक ज्यांनी या स्पर्धेत प्रथमच एंट्री घेतली आणि या स्पर्धेच्या पहिल्या क्रमांकावर नाव कोरलं ते सचिन भोसले साहेब यांचा संघ म्हणजे अनेक 11 ठरतो. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानकरी चंद्रकांत चाळके साहेब यांना विनंती असेल आपल्या हस्ते प्रथम क्रमांकाचं मानकरी म्हणजेच अनविक 11 सचिन भोसले साहेब यांचा संघ नक्कीच यांना प्रथम क्रमांकाचं मानकरी घोषित करूया. सुरेख आयोजन नियोजनच्या माध्यमातून प्रथम क्रमांकावर नाव कोरलं अनविक 11 संघ ठरतो प्रथम क्रमांकाचा मानकरी. उपस्थित मान्यवर सन्माननीय चाळके साहेब यांच्या हस्ते या स्पर्धेत